चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरूच आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यानं पूरस्थिती कायम आहे। वैनगंगा नदीकाठच्या 10 गावांना पुराचा फटका आहे। ब्रह्मपुरी तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतीला खूप मोठा फटका बसलेला आहे। हजारो हेक्टर जी आहे शेतजमीन आहे ती पाण्याखाली आलेली आहे। साधारणतः तिसरा दिवस आहे, ते तिसऱ्या दिवशी देखील शेतजमीन आहे ती पाण्याखाली आहे। त्यामुळे इथे ब्रह्मपुरी तालुक्याचा जो प्रमुख पीक आहे धान, तो आता कुठे पाण्यात असल्यामुळे ते सडण्याची भीती आहे। तर दुसरीकडे भाजीपाल्याचं देखील खूप मोठ्या प्रमाणात ते नुकसान होताना पाहायला मिळतंय। आपण थेट शेतकऱ्यांकडे इथे असलेल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ। काका, काय झालंय तुझं? पावसाने किती नुकसान झालंय? नुकसान 40,000 रुपये नुकसान झाले आहेत। आमचे पदे गेले आहेत, भाजीपाला गेला आहे, काय भेंडी एकरी। आज तिसरा दिवस आहे, पूर आलेला आहे। तर आणि तिसऱ्या दिवसापासून अजूनही पूर गॅरंटी नाही आहे का पूर आटेल म्हणून। असं लोक सांगतात का वरून पाणी येत आहे आणि वरून पाण्याची पातळी वाढतच आहे आणि लोकांची जेवढी नुकसान आहे तेवढी नुकसान भरपाई द्यावा, बस एवढीच गॅरंटी आहे। एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी वेगवेगळे पिके आहे ते आपल्या शेतामध्ये लावलेले होते आणि त्याचा आता पावसामध्ये असल्यामुळे फटका बसते आहे आणि हे आता सलग तिसऱ्या दिवशी पाण्यात असल्यामुळे पिके कुठेतरी सडण्याची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।